परत माझी आजी दिसली पितरांच्याच साधना करताना, आणि ती मला खूप स्पष्ट आणि क्लिअर, म्हणजे ते आज अजून पण माझ्या कानात ते आवाज आहे की ती स्पष्ट बोलली होती की मी सगळ्यांना आता भेटलीये, आता मी फायनली चाललीये, फक्त जायच्या आधी मला तुला पण पुन्हा एकदा बघायचं होतं आणि तुला सांगायचं होतं की गुरुवे दीक्षा। नमस्कार, माझं नाव तेजस्विनी प्रमोद चिनावले। मी एज्युकेशनल वाईज मी एक इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे आणि सध्या मी Amazon वेब सर्व्हिसेसमध्ये ॲज अ ऑपरेशन्स इंजिनियर काम करते। तर सरांकडे आल्या, सरांनी काउन्सिलिंग केलं माझं, मी त्यांच्याकडे रेकी शिकली आणि मग जसं जसं पहिली बॅच झाली, दुसरी झाली, तिसरी झाली, त्यांनी मला साधना कशी करायची ते खूप म्हणजे पॉइंट टू पॉइंट आणि खूप डेली बेसिसवर पण अगदी गायडन्स द्यायला सरांचा काही प्रॉब्लेम नसतो, म्हणजे रोज जरी फोन केला तरी सरांनी मला गाईड केलेलं आहे आणि मी सर जसं सांगतायत तसं सगळं करत गेल्यावर त्याचे रिझल्ट एवढे जास्त छान मला दिसत आहेत माझ्या आजच्या आयुष्यात। म्हणजे अक्षरशः मी सांगू शकते की मी ब्लँक आयुष्य जगत होते, म्हणजे मला काही माहिती नव्हतं की माझा प्रेझेंट काय आहे, मला हे माहिती नव्हतं की मला फ्युचरमध्ये हवं काय आहे किंवा प्रेझेंटमध्ये पण काय हवं आहे हेही मला समजत नव्हतं। सरांकडे माझी 3rd डिग्री झाली होती लास्ट सप्टेंबरला। माझा पितरांची जी रेकी असते, जे एक सिलेबसमध्ये एक सेक्शन आहे जे सरांनी शिकवलेलं, त्याच्याबद्दलचा एक खूप छान अनुभव मला शेअर करायचा आहे। सरांनी सांगितलेलं की म्हणजे आपल्या आयुष्यातले काही बरेचसे असे कामं असतात जे मे बी पितरांमुळे अडकलेले असतात किंवा पटापट होत नाही, त्यात पितरांची जी साधना आहे ती मी माझ्या आजीला म्हणजे माझ्या बाबांच्या आईंना दिली होती। तर मी एक दिवस पितरांची साधना करताना ती आली, म्हणजे माझ्या साधनेमध्ये मला दिसली की ती माझ्याशी बोलायला आली। तिने पहिल्यांदा एकदम मायेने माझ्या डोक्यावरून हात फिरवला, ज्यांच्यासोबत म्हणजे माझ्या जन्मापासून माझ्या आजींच्या मृत्यूपर्यंत आमचे रिलेशन कधीच चांगले नव्हते, कधीच, म्हणजे अगदी 2 टोकं, एका घरात राहूनही एका रूममध्ये नाही बसणार, एकमेकांशी नाही बोलणार, म्हणजे इतके वर्ष आम्ही एकमेकांशी, म्हणजे मी त्यांना आजी म्हणून पण मला बोलायला आवडायचं नाही त्यांना। पण जेव्हा साधनेत ते आल्या, मला भेटल्या, मला म्हणजे असं खूप छान स्माइल देऊन मायेने असा हात फिरवला, तर मला खूप खूप छान वाटलं। आणि मग ते मला माझी आजी बोलली की आता ना मला तुला भेटायचं होतं जायच्या आधी, तर मी तुला भेटायला आली आहे। तर जेव्हा पहिला एक्सपिरियन्स आला होता तेव्हा मी सरांना फोन करून सांगितलं होतं की मला आजी दिसली आहे आणि ती असं म्हणजे माझ्याशी तिने कम्युनिकेशन केलंय। आणि जेव्हा मी सरांना हे सगळं सांगितलं तेव्हा सर म्हटले की मॅडम अजूनही त्यांची जर्नी पूर्ण नाही झाली आहे, तर ते सोडायचं नाहीये जे तुम्ही करताय ना। तर सरांनी सांगितलं तसंच मी कंटिन्यू केलं आणि काही दिवसानंतर मला परत माझी आजी दिसली पितरांच्याच साधना करताना, आणि ती मला खूप स्पष्ट आणि क्लिअर, म्हणजे ते आज अजून पण माझ्या कानात ते आवाज आहे की ती स्पष्ट बोलली होती की मी सगळ्यांना आता भेटलीये, आता मी फायनली चाललीये, फक्त जायच्या आधी मला तुला पण पुन्हा एकदा बघायचं होतं आणि तुला सांगायचं होतं की आता मी चाललीये, तर तुझ्या आयुष्यातले काही त्रास मी मोकळे केलेले, आता मी चाललीये, तर तुझ्या आयुष्यातले काही त्रास मी मोकळे केलेले। म्हणजे सांगायचं हे की सरांचं एवढं छान स्टडी आहे त्या बाबतीत की त्यांनी पहिल्याच वेळेला मला सांगितलं होतं की प्रोसिजर नाही कम्प्लीट झाली, जेव्हा की मला वाटत होतं हा आजी दिसली झाल्या म्हणजे तिचं पुढची जर्नी झाली क्लिअर, पण ते तसं नव्हतं। आणि हे दिसल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच मला त्याचा डिफरन्स माझ्या रिअल लाईफमध्ये दिसायला लागला। काही जे माझे कार्य जे अडकलेले, म्हणजे मला स्वतःलाही समजत नव्हतं की त्यांना कसं पुढे न्यावं, कोणाला अप्रोच करायचं, तर ते समोरून म्हणजे ज्याचा गायडन्सची ज्या वेळेला गरज होती तर ते समोरून लोक माझ्या आयुष्यात येत गेले की मॅडम असं करूया, ह्याच्याने हे होईल ते होईल, तर ते एवढे जास्त दुसऱ्या दिवसापासूनच मला ड्रास्टिक चेंजेस दिसायला लागले की पहिले मला विश्वासच बसत नव्हता की म्हणजे ज्या व्यक्तीशी माझं नातं, म्हणजे नातं फक्त माझ्या बाबांमुळे आहे एवढंच आमचं वास्तविक हे होतं, म्हणजे फक्त ह्याच्या पलीकडे माया प्रेम असं कधीच नव्हतं। पण तरीही म्हणजे मी जेव्हा साधना करायला लागली तेव्हा ती मला येऊन तिने प्रेम केलं, म्हणून माझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तिने मदत केली।
तर ते पहिले मला खूपच अनरिअलिस्टिक वाटलेलं काही दिवस, पण नंतर मला समजलं की नाही, सरांनी जे शिकवलंय तसं जर केलं तर नक्की म्हणजे आयुष्य खूप सोपं होईल. आपण नको तो गुंता खूप करून ठेवलेला आहे. माझ्या आजीचा तो फील मला एकदा तरी आयुष्यात घेता आला सरांमुळे. त्यासाठी मी त्यांचं म्हणेल तेवढं, आणि त्यांना जेवढं थँकफुल म्हणू शकते तेवढं कमी आहे.